नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे एक तर व्हिडिओच्या सुरुवातीला या फ्रेमसाठी माफी. आत्ता वाजले आहेत रात्रीचे 8 आणि आज तारीख आहे 14 जानेवारी 2024. सो उद्या निवडणुका आहेत. फार माझ्याकडे वेळ नाही आहे हे सगळं एडिट करून, ते AI करणं, बॅकग्राऊंड सगळं क्रॉप करून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आणण्यासाठी. सो जे काय आहे ते जर तुम्हाला जमत असेल तर खपवून घ्या, नाहीतर हा व्हिडिओ इकडेच थांबवा. माझा या व्हिडिओचा उद्देश हा होता की गेले आठवडाभर मी बघतोय, म्हणजे एक तर बाकी सगळ्या पार्टीजनी, रुलिंग पार्टी सोडून बाकी सगळ्या पार्टीजनी त्यांचं स्वतःचं प्रचार जे आहेत, सभा असतील, इंटरव्ह्यूज असतील, मीडिया इंटरव्ह्यूज असतील किंवा पॉडकास्ट असतील, हे खूप उशिरा सुरू केलं. आय थिंक 4 की 5 जानेवारी किंवा 6-7 जानेवारीपासून सुरू केलं. पण या 4-5 दिवसांमध्ये सगळ्यात लोकांना भिडलेलं, खास करून मराठी माणसाला भिडलेलं यूट्यूब चॅनल कुठलं असेल तर ते मुंबई तक हे चॅनल होतं. आणि खास करून त्या मुंबई तकच्या चॅनलमधले सगळे पत्रकार, मी कोणाला एकाला पॉइंट आउट करत नाही, पण सगळे पत्रकार, साहिल जोशी सर असतील, आता मला नावं 1-2 जणांचीच माहिती आहे, त्यासाठी माफी. अनुजाजी असतील, ते चष्मा लावून जे अभिजित का अभिषेक काहीतरी त्यांचं नाव आहे, ते त्या पॉपकटवाले एक पत्रकार आहेत. सो सगळेच आहेत. त्या लोकांनी त्या पत्रकारांनी ज्या पद्धतीने मराठी माणसाचा मुद्दा महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न केला, तो अनफॉर्च्युनेटली इतर कुठल्याही चॅनलने तेवढा प्रयत्न केला नाही. ही जरा खंत मला नक्कीच वाटते. आणि त्यातल्या त्यात अनुजाजींचं जे आहे, ती जरा जास्त व्हायरल होत आहेत रील्स. कारण एकतर मी मुंबई तकचा एक पॅटर्न बघितलाय, मतलब आत्ताचं लेटेस्ट कालचंच त्यांचं आय थिंक यूट्यूब लाईव्ह काहीतरी होतं. काल ते त्याचं डिवाइड करतात की बाबा हां, चला आपण 10 जण आहोत, तर 5 जण ठाकरे बंधूंच्या बाजूनी बोलणार, 5 जण बीजेपीच्या बाजूनी बोलणार. मग त्यातनं तुम्ही ठरवायचं असतं की बरोबर कुठलं आणि चुकीचं कुठलं. हे दोघंही यांचे पॉझिटिव्ह पॉईंट्स, यांचे निगेटिव्ह सगळं मांडतात, जे इतर कुठलंही चॅनल करत नाही. तर त्याच्यावरनं तुम्ही ठरवायचं. आता काल मला असं वाटलं, कालचं मी जेव्हा त्यांचं युट्यूब लाईव्ह बघितलं, तर मला असं काल वाटलं अचानक हे लोक एवढे फॉर का झालेत रुलिंग पार्टीला. बट हे माझं मत असू शकतं, तुमचं मत कदाचित वेगळं असू शकतं. अनुजाजींचे जे रील व्हायरल होत आहेत, किंवा आपल्या एक ओव्हरऑल मेंटॅलिटी अशी आहे ना, की आता अनुजाजी जरा चांगले आहेत दिसायला. सो त्यांचे फोटोज व्हायरल करणं फेसबुकवर, त्यांच्याबरोबर सेल्फीज काढणं, याच्यावर स्वतःचे पेजेस चालवणं, आणि मग त्या कॅप्शनमध्ये एक एक त्यांचे मुद्दे टाकणं. आता त्या कॅप्शनमधले मुद्दे किती लोक वाचतात मला जरा डाऊटच आहे. बट ओव्हरऑल याच्यावर जरा आता लोक जास्त एनकॅश करतात, खास करून जे सोशल मीडियाचे पेजेस असतील, इन्फ्लुएन्सर्स असतील ते. बट त्या जे काही म्हणत होत्या त्याच्यावर कोणीही जास्त चर्चा करताना मला तरी दिसलं नाहीये. कालचाच त्यांचा जो युट्यूब लाईव्ह होता, त्याच्यात ते स्पष्टीकरण देत होते की बाबा आम्ही राजसाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरेंच्या सभेला गेलो, तिकडे गर्दी होती. आता इकडे गर्दी नव्हती म्हणून मी मागे गेले. मग मागे गेल्यानंतर मला जे प्रश्न विचारायचे वाटले ते मी विचारले. आता त्याच्यावर लोक काय खेळतायत, तर मला असं वाटलं की एकदम यांचा स्टँड का बदललाय. एनिवेज, जे काही तुमचा जो स्टँड असेल, की त्या सुंदर दिसतात, कणाली इंस्टाग्राम आणि सगळीकडे तेच चाललंय मुलींच्या बाबतीत खास करून. बट त्या ज्या म्हणत आहेत, खास करून कालच्या लाईव्ह स्ट्रीमच्या आधी, किंवा साहिल जोशी सर जे म्हणतात, ते दोन्ही बाजूनी म्हणतात. हे मला त्यांचं खूप आवडतं. ते कुठल्या एका बाजूनी कधीच स्वतःचा स्टँड घेत नाही. आणि हे मुंबई तकच ओव्हरऑल काय बोलतो तुला आपण, चांगली गोष्ट आहे की ती कुठल्या पार्टीच्या बाजूनी कधीच बोलत नाही. ते लोक डिवाइड करतात एकमेकांना आणि मग सांगतात की बाबा हे आम्हाला वाटतंय, तर ह्याच्यातनं आता तुम्ही ठरवा. सो उद्या तुम्हाला ठरवायचंय की आपण कोणाच्या बाजूने जात आहे. जर विकास झालाय या रुलिंग पार्टीच्या यांनी, तर मग विकास झालेला असून सुद्धा या लोकांना बाकीच्या लोकांचे उमेदवार फोडायची गरज का भासते. जर विकास झाला असेल तर हे लोक एवढे इनसिक्युअर्ड का आहेत. जर मतदान 70 उमेदवार का 66 उमेदवार जे काय आहेत ते बिनविरोध निवडून येत आहेत, तर ते एकाच गटातले का येत आहेत. आणि ऍक्च्युली आपल्या मताला काही अर्थ आहे का.
मला आयुष्यात मतलब मी जेव्हा 18 वर्षाचा झालो तेव्हापासून आत्तापर्यंत मी कधीही मतदान चुकवलं नाही. बट यावेळेला मला फर्स्ट टाइम वाटतंय की माझा मतदानाचा उपयोग काय. सो मी हे मतदान चुकवू का, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या खूप अशा डोक्यात तांडव करतायत की माझ्या मतदानाला काही अर्थ आहे की नाही मला ॲक्च्युली कळत नाही आहे. आता मी मुलुंडला राहणारा आहे, मुलुंड वेस्टला खास करून. मुलुंड वेस्टला मोनोपॉली कोणाची आहे हे जरा डोकं लावा. सो जर मी मतदान करून जे मतदान काउंटच होणार नसेल, आजच राजसाहेब ठाकरेंचं आणि उद्धवसाहेब ठाकरेंचा एक प्रेस कॉन्फरन्स झाली की ज्याच्यात ते म्हणत होते नवीन मशीन्स आणले आहेत. इलेक्शन कमिशन मार्फत एक मुभा दिली गेलेली आहे की आज 14 तारखेला सुद्धा नॉर्मली काल 13 तारखेला सगळे प्रचार विचार सगळं थांबलं पाहिजे, पण आज सुद्धा तुम्ही जाऊन लोकांना भेटू शकता, फक्त तुम्ही पॅम्पलेट वाटू शकत नाहीत. सो या सगळ्या गोष्टी अचानक का बदलल्या जात आहेत. जे काही काही व्हिडिओज आपल्या समोर येत आहेत, मतलब एक तर मी व्हिडिओ बघितला होता की त्या जे ईव्हीएम मशीन जे पोरं, आणि ती महाराष्ट्रातली नव्हतीच, ते जे कॅरी करून येत होते त्यांच्याकडे साधा ID सुद्धा नव्हता, त्यांच्या आयडीवर त्यांचा फोटो सुद्धा नव्हता, नाव सुद्धा नव्हतं. हे लोक ईव्हीएम मशीन्स त्या सेंटर्सवर आणत आहेत. सो ही सगळी आधीच सेटिंग केली गेलेली आहे आणि आपण उगाच जाऊन तिकडे मतदान करायचंय, सगळं माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. सो अनुजाजींचा मी फोटो वापरतोय या थंबनेलसाठी, कारण आता त्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्याच्यासाठी मला माफ करा अनुजाजी, तुम्ही सुद्धा माफ करा. बट ओव्हरऑल आत्तापर्यंत जे काही मी या खास करून 1-1.5 वर्षात खूप प्रामुख्याने फॉलो करतोय, मुंबई तक सारखं एक परखड मत इतर कोणीही मागत नाहीत, इतर कोणीही बोलत नाहीत. खास करून मला त्यांचं नाव मी विसरलो. ते चष्मा घालतात, दाढी आहे, त्यांना असे सडपातळ आहेत आणि ते खूप क्रॉस क्वेश्चन करतात. ए वरनच त्यांचं नाव आहे, अभिषेक का अभिजित काहीतरी, मला त्यासाठी क्षमस्व. सो तुम्ही ज्या प्रकारे आता पत्रकारिता करताय याची गरज आहे. तुम्ही आहात, निखिल वागळे साहेब आहेत, राजू परुळेकर साहेब आहेत, राजू सावंत जर मी चुकत नसेल तर, खूप लोक आहेत. तो या सगळ्या डेमोक्रेसीला आता खऱ्या अर्थाने काही अर्थ उरलाय का, तो याची उत्तरं आता मला तुम्हीच द्या. ओव्हरऑल 16 तारखेला मला तर कळतंय की सगळं फिक्स आहे, काही फरक पडणार नाही आहे. कोण वन साइडेड येणार आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. बट आता हा शेवटचा मार्ग उरला आहे आपल्याकडे की वोटिंग करायला जाणं, कुठल्याही प्रकारचा आळस न करता. बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ यासारखी परिस्थिती आपल्याकडे येऊ अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे. त्या लोकांचं कौतुक आहे, कारण तिकडची जेन झी सोशल मीडिया सोडून या सगळ्या गोष्टींच्या मागे लागली आणि अख्खं सरकार त्यांनी हलवलं. आपल्याकडची लोक मला माहिती नाही, कारण धर्माच्या मागे आपण इतके वेडे झाले आहोत की आपल्याला हे सगळं कळत नाही आहे की मागच्या 10-12 वर्षात मला एक चांगलं हॉस्पिटल, एक चांगलं युनिव्हर्सिटी, बाकी कुठलं रस्ते सोडा, त्या रस्त्यांच्या मागे आपल्याकडनंच टॅक्स घेतला जातोय, ते की आपल्याला फुकट काहीच मिळत नाहीये. सो काय साध्य होतंय आपल्याला इंडियामध्ये राहून, आणि सगळे उद्योजक असतील, क्रिकेट प्लेयर्स असतील, बॉलिवूड ॲक्टर्स असतील, हे का भारत सोडून जात आहेत, हे हिंदुस्थान का सोडून जात आहेत. बरं, ते जाताना एकटे जात नाहीत. आज एक बॉलिवूड ॲक्टर जरी असेल तरी त्याच्या खाली काम करणारी एक 15-20 लोक असतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील. जेव्हा तो भारत सोडून जातो, हे सगळे बेरोजगार होतात. हे फक्त एक बॉलिवूड ॲक्टरचं उदाहरण दिलं किंवा क्रिकेटरचं उदाहरण दिलं. उद्योजकाचं आपण सांगू पण नाही शकत की किती हजार लोकांचं बेरोजगार होत असतील ते. सो ओव्हरऑल मुंबई तक या ओव्हरऑल चॅनलचे जे काही पत्रकार आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे. आत्ता जे काही चाललंय हे माझं म्हणणं चुकीचं आहे हे सुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि तुम्हाला महाराष्ट्राची ही ओव्हरऑल जी काय परिस्थिती आहे ही पटते आहे का ही सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि उद्या चांगलं मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.